प्रभूला धन्यवाद देऊ आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला. प्रभू श्री ख्रिस्तामुळं आम्ही स्थिर आहोत. जे काही तुम्हाला मला मिळतं, जर त्याद्वारे तुम्ही उत्तेजित होता तर ते घेऊन तुम्ही पुढे चालायला पाहिजे. त्याद्वारे तुम्ही आनंदी होता, इतरांना आनंदी केलं पाहिजे. त्याद्वारे जर देवात आत्मा तुमची भेट घेतो, तुम्ही पण कोणाची तरी भेट घ्या. का? कारण तुम्ही आनंदी झालेले, त्याने तुम्ही उत्तेजित झालेले, तुम्ही पण कोणाला तरी उत्तेजित करू शकता. आज आम्ही ज्या विषयावर आम्ही पाहणार आहोत, अडखळणं. अडखळणं त्यांचा स्वीकार करू. पण बहुतेकदा आम्ही अडखळणं कावटाळून घेतो. अडखळणं आले तेवढे बाळा, अडखळणं आमच्याकडे आले, आम्ही त्यांना घेऊन बसतो आणि मग खूप समय आमचा जातो ते अडखळणं पाहण्यात आणि जीवन अडखळलेलं असतं. पण आज आम्ही वचनातून पाहणार आहोत, अडखळणं त्यांचा स्वीकार करू नका. आम्ही तर बसलेले सगळेजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे अडखळलेलो आहोत आणि तिथंच थांबलेलो आहोत. पवित्र शास्त्र तुम्हाला मला सांगत आहे, अडखळणं त्यांचा स्वीकार करू नका. मत्ती सुवर्तमान याचा 18वा अध्याय 7वं वचन वाचूया. मत्ती 18:7. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणं प्रत्येकाच्या घरात आहे. हा जो शब्द आहे हा प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या जीवनात. लेकर असतील, लेकरांना अडखळ कोणतं आहे? शिकायचं. खेळायचं अडखळण नाहीये लहान लेकरांना, शिकायचं. शिक्षक मारतात त्यांचं अडखळण आहे. प्रत्येकाला अडखळण आहे. तरुण पोरांना नोकरीचं अडखळण आहे, नोकरी भेटते का नाही, लग्न होईल का नाही. आई वडिलांना अडखळण कोणते? वेगळे नातेवाईक, सगळे अडखळण आहेत, वेगवेगळे आम्ही पाहतो. आणि आम्हाला अनुभवला येतं आपल्याला की सर्व प्रकारच्या गोष्टी जगामध्ये, अनेक गोष्टी आहेत, ते आपलं मन दुखू शकतात आणि अडखळण लागतात. मन काय एकदा दुखवलं, अडखळण. आणि अडखळणाचं कारण आहे मन कुठंतरी दुखलेलं असतं आणि त्यामुळं व्यक्ती अडखळून जातो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अडखळणामुळं जगाची दुर्दशा होणार, झाली आणि होईल पण. माहिती आहे प्रभू येशू काय म्हणतो? ज्या माणसामुळं अडखळणं होतील त्याचे काय हाल होतील, त्याला संधी नाहीये. आणि प्रभू येशू तर काहीतरी स्पष्टपणे सांगत आहे. तो अडखळणाविषयी बोलला. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की व्यक्ती जेव्हा अडखळतो तेव्हा त्याचं सगळं काही थांबून जातं. तो स्वतःला थांबून जातो. त्याच्या नैतिक आत्मिक गोष्टींमध्ये तो नीट राहत नाही, प्रभू येशूला माहित होतं. आणि याचा कोणीतरी असं म्हटलेले की आपण दुखावतो, अडखळतो आणि याचा परिणाम आपल्या आंतरिक जीवनात घडू लागतो. खरं आहे की नाही? आपल्या आंतरिक जीवनात परिणाम होतो पहिले, मग याचा शरीरावर परिणाम होतो. जेव्हा आम्ही अडखळतो आणि आपल्या आंतरिक जीवनावर याचा खूप मोठा प्रभाव पडतो आणि आम्ही पार अडखळून जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हे अडखळण मंडळीच्या लोकांच्या जीवनात येतं तेव्हा मंडळीमध्ये आम्हाला दुःखदायक गोष्टी पाहायला लागतात. अडखळण एकाच जीवनात आलेले, पण त्या अडचणामुळे पूर्ण परिवार अडखळला, सगळ्यांचं जीवन थांबलेले. अडचण एकाकडे आलेले पण त्याचा प्रभाव मात्र सर्वांवर झालेला आहे. आणि प्रियजनो, आज आम्हाला हे शिकायचं की अडचणाचा स्वीकार नाही करायचा. आम्ही अडचण घेऊन बसतो, त्यामुळं ख्रिस्त नाही, त्याची उपस्थिती नाही, त्याचा आत्म्याचा आनंद आमच्याकडे नसतो, कारण आम्ही अडखळांना घेऊन बसलेलो असतो. आणि जसं निंदा करणं, चहाड्या करणं, लोक चर्च सोडून देतात, निराश होतात, चर्चला जात नाही आणि त्याचा परिणाम काय होतो? मंडळी गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात आणि एकमेकांपासून दूर होतात. पुढारी सुद्धा एकमेकांपासून दूर होतात. काय आलेलं आहे? अडखळण. आणि नातं दूर होतं, काही ठिकाणी नातं तुटून जातं आणि काही ठिकाणी नातं मरून जातं. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हे मंडळी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर यामध्ये जेव्हा घडतं
तेव्हा शरीर कमकुवत पडत होते. मंडळी, चर्च कमकुवत पडत जातो जेव्हा अडखळण येतं. परिवारमध्ये आम्ही चर्चला येत नाही का? आम्ही बाळासाहेबांच्या शब्दामुळं. माझे एक मित्र मला म्हणे, मी काही स्पष्ट गोष्टी मंडळीच्या लोकांना बोललो, त्यांनी चर्चला येणं सोडलं कारण बाळासाहेबांच्या शब्दामुळे दुखावलं. बाळासाहेब कशासाठी बोलत होते? त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या भल्यासाठी मंडळींच्या त्या काही परिवारात. आणि हे जेव्हा चर्च मध्ये घडतं ना, आपण शरीर आहोत ख्रिस्ताचं शरीर आजारी पडतं. प्रश्न हा आहे, आमच्याकडे अडखळण आहे तर आम्ही आजारी आहोत, आम्ही बलवान नाही. मग आमच्या जीवनात अडखळणं जास्त आहे, प्रार्थना त्याचं वचन कमी आहे तर आम्ही आजारी आहोत, आम्ही कमकुवत आहोत. आणि जर आम्हाला हे समजलं की अडखळणावर कसा विजय मिळवायचा, तर आम्हाला या सगळ्या गोष्टी टाळता येईल. पण आम्हाला समजलेलं नाही असं की अडखळणांवर कसा विजय मिळवायचा. आम्हाला अडखळण दिसतं, त्याच्यावर आम्ही खूप समय काय करतो माहितीये का? वेळ घालवतो, चर्चा करतो आणि आपला खूप समय जातो. आणि अडखळणासाठी 2 शब्द आहेत. पहिला आहे सापळा आणि दुसरा आहे अडखळ. आणि हे 2 शब्द आम्हाला समजणं गरजेचं आहे. सापळा आणि अडखळ. लोकांनी म्हटलेल्या किंवा केलेल्या गोष्टी ऐकून किंवा पाहून जेव्हा आपण अडखळतो तेव्हा आपल्याला अपमान झाल्यासारखा हे होतं ना आपल्यासोबत. आपण पण कोणाला तरी बोलतो, ते आपलं बोलणं ऐकून काय होतात? अडखळतात, भले ऐकायला भेटतात. आणि बहुतेक जास्त समस्या या बोलण्याच्या देवाणघेवाणीमध्ये. तिथं व्यक्ती अडखळतो, सगळं थांबून टाकतो आणि व्यक्तीला काय होतं? अपमान झाल्यासारखं आणि दुखावल्यासारखं वाटतं. मग व्यक्ती अडखळतो. मग तिथं काहीतरी वेगळं घडायला लागतं, आतल्या आत वेगळी क्रिया घडायला लागती आणि व्यक्तीमध्ये एक बदलाव यायला. का माहिती का? कोणीतरी काहीतरी म्हटलं किंवा केलेले हे ऐकून किंवा पाहून लोक अडकळतात, आपण सुद्धा अडकळतोच. आणि यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. काही जण रागिष्ट होतात, म्हणजे संतप्त होतात आणि सूड घेतात. आम्ही पण केलं असं. आम्ही रागावतो, संतप्त होतो, सूड घेतो. ही गोष्ट प्रभूसोबत घडली. कोणती? अडखळणाची. प्रभूला खूप वेळा अडकवण्याचा प्रयत्न केला शास्त्री पुरुष लोकांनी. हा भूताच्या साह्याने भूते काढतो. येशूने अडकळला त्या शब्दाला. आम्हाला जर कोणी धार्मिक व्यक्ती बोलल, शास्त्री पुरुष धार्मिक लोक होते, आम्हाला जर एखादा सेवक म्हणाल हा दुष्टात्म्याच्या साह्याने याच्या अंगात भूते म्हणून हा भूते काढतोय, आम्ही अडकळून जाऊ. आम्ही म्हणू ते अभिषेकित पाळक माझ्याविषयी असं बोलतात, आम्ही त्या पाळकांविषयी अडकळून जाऊ. त्या चर्चला आम्ही जाणार नाही, त्या पाळकांसमोर येणार नाही. येशूने सेवा सोडली का? येशूने त्यांचं मनावर घेतलं नाही. आम्ही मनावर घेतो, आम्ही अडखळतो. आणि आम्ही संतप्त होतो. काही जण सूड घेतात, काही जण रागाने भरून जातात, काही जण इतरांपासून दुरावतात, नातं दूर, कारण आम्ही अडखळलेलो. आणि आजही आमच्या समोर अडखळणच आहेत. आमच्या समोर तेच शब्द आहेत, आमच्या समोर त्याच घटना आहेत आणि त्या गेलेल्या नाही. काही जण एकांतात जातात, सगळ्यांची नातं तोडतात. मला कोणी नाही लागत, मला आई बाप, नवरा, भाऊ, बहीण, बायको कोणी लागत नाही, मी एकटा बरा आहे. कारण व्यक्ती अडकळलेला आहे, जीवन संपलेले आहे. इथं अनेक जण आत्महत्या करतात. का माहिती का? त्यांच्या समोर अडकळणं आलेले आहेत, पर्याय त्यांना दिसत नाही. पर्याय असतानाही आम्ही पण आपल्या जीवनामध्ये पर्याय आम्हाला दिसत नाही. मग आम्ही एकांतात जातो, नातं तोडतो, संबंध तोडतो आणि इतर अनेकही मार्ग आहेत. इतरांची बदनामी आम्ही करायला लागतो. त्याने ना तसं नव्हतं बोलायला पाहिजे, ते खूप चुकीचा बोलला आणि ते काय आम्हाला पटलं नाही, आम्ही अडखळलो. तिने तसं वागायला नव्हतं पाहिजे, हे चांगलं नाहीये, आम्ही अडखळलो. आमचं अडकळण बाहेर आलं, आम्ही अडखळलेलो आहोत, आम्हाला नाही दिसत. आम्ही ते अडखळण पाहतोय की ते काय आहेत. आणि काही जण इतरांची बदनामी करायला सुरुवात करतात आणि सर्वत्र ते करतात. आम्ही अडखळलेलो आहोत. अप्रत्यक्षरित्या ते समोरच्याला दिसतं. आणि काही जण इतरांना कमी लेखून
तुच्छ लेखून किंवा त्यांच्याविषयी द्वेष पसरून सूड घेतात. हा मार्ग नाही. आम्ही शक्यतो हेच मार्ग धरलेले आहेत. हा मार्ग येशू ख्रिस्ताचा नाहीये. आम्ही अडकळण घेऊन काय करत आहे, अजून अडकळत आहोत समोरच्याला पण. आम्ही अडकळलो, त्याला पण अडकळतो, तो पण आपल्याला अडखळवतोय आणि अडखळणं दूर झालेलं आणि अडखळणं चालू आहे. आणि पहा, यापैकी एक किंवा अनेक पद्धतीने आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतात. कोणाच्या इथं याचा विचार करणे की या अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. आम्ही सूड घेण्याचा प्रयत्न केला असेल, आम्ही द्वेष पसरवायचा प्रयत्न केला असेल, आम्ही बदनामी करायचा प्रयत्न केला, आपल्यासोबत सुद्धा झाले असेल. पण हा तो मार्ग आहे का? आणि आम्हाला आज अडकळणामधून बाहेर यायचंय. पहिले स्वतःला, मग आम्हाला परिवाराला. कारण जर आम्ही अडकळणातून बाहेर येणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जगाची केवढी दुर्दशा होणार आणि या जगामध्ये आम्ही आहोत. पण प्रभू येशू वैयक्तिक म्हणतो ज्या मनुष्याकडून अडकळणं येतील त्याची केवढी दुर्दशा. जर तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी मी अडकळलं नाही, माझी दुर्दशा आहे. मला सूट नाही तिथं, मला दया नाही, मला कृपा नाही. जसं श्रीमंत मनुष्य जेव्हा तो अधोलोकात पडला तेव्हा तो कृपा मागत आहे. संपला आता. कारण तो त्या दरिद्री व्यक्तीसाठी, आजारी व्यक्तीसाठी अडथळत होता आणि तो त्यासाठी काही करू शकला. आम्हाला आज समज नाही की आम्ही अडखळणांमध्ये आहोत का आम्ही अडखळणांच्या पुढे जात आहोत. आणि प्रियजनो, आपल्याला अनेकदा असं वाटतं की असं करण्याचं, सूड घेण्याचा, त्यांच्याविषयी बोलण्याचा आपल्याला पूर्णपणे हक्क आहे, कारण त्यांनी आम्हाला दुखवलेलं आहे. मग आम्ही काय करतो, त्यांच्याविषयी बोलत जातो. आम्हाला काय वाटतं, आमचा हक्क आहे तो, कारण त्यांनी आम्हाला दुखावलेलं आहे, त्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे, आम्ही का न बोलू. पण येशू ख्रिस्ताने कधी कोणाविषयी काही बोलला का? मग तो तर तुमचा माझा मुख्य मेंढपाळ आहे. आम्ही त्याच्याकडे नाही बघत. आम्ही फक्त स्वतःकडे पाहतो, आम्ही समोरच्याकडे पाहतो, आम्ही त्या परिस्थितीकडे पाहतो. आणि काय, आम्ही दुखावलेला असल्यामुळं आम्ही हिशोब घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही हे समजतो तो माझा हक्क आहे सूड घेणं. आणि तुम्हाला सांगू, निश्चितपणाला हिंन शोधणार आहे. मी मागच्या महिन्यात जानेवारी 15 तारखेला घटनेचा अनुभव घेतला की फोनवरून काहीतरी शाब्दिक बोलण्यात आलं आणि समोरच्या व्यक्तीने ते शब्द खूप जपून धरले आणि त्याची प्रतिक्रिया 3 लोकांवर केली. ते 3ही व्यक्ती परेशान झाले. ख्रिस्ती व्यक्ती आहेत, हे संदेश सांगतात, हे वचन सांगतात, हे अशा रीतीने बोलू शकतात. मग यांच्याकडे ख्रिस्त आहे का काय आहे? आमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे तर आमच्याकडे अडखळ नसायला पाहिजे. समोरचा आम्हाला शिव्या देऊ, शाप देऊ, ते निंदा करू, तर आम्ही ते घेऊन अडखळतोय, आम्ही ते वापस देणार. येशूने कोणाला परत ते वापस दिलं नाही. येशूने सगळ्यांवर प्रीती केली. आणि आम्ही या सगळ्या पद्धतीने काय घेतलेलं असेल, सूड घेतलेला असेल तर आम्हाला अनेकदा बरं वाटतं. आणि आम्ही असं काय वाटतं, आम्हाला माझं दुःख थोडं कमी होईल. झालं कमी दुःख आहे ना, त्याला 2 झिडक्या देतो मी, 2 जरा शिव्या देतो, त्याची जरा इज्जत काढतो. पण काय वाटतं आम्हाला, आमचं दुःख कमी झालंय? बिलकुल नाही. आम्ही त्या समस्येत आहोत अजून. आमची समस्या तिथंच आहे अजून. परिस्थिती बदलली नाहीये, समस्या दूर गेलेला नाहीये, त्रास गेलेला नाहीये, अडचण गेलेलंच नाही. पण आपल्या मनात जे होतं ना, जे करण्याचं, ते करून सुद्धा अडकणं आपल्याजवळ. याचा अर्थ ज्या पद्धती आम्ही वापरल्या त्या पद्धती योग्य नाही, त्या पद्धती देवापासून नाही. एक वचन आम्ही वाचूया, मत्तयाचा 16वा अध्याय आणि 23वा वचन. आणि ग्रीक भाषेमध्ये अडखळण या शब्दाला काही अर्थ आहे ते आम्ही पाहतो. मत्तय 16:23. परंतु तू वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे
तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. पहा प्रभू येशू पेत्राला बोलतो, परंतु माहितीये प्रभू येशू का बोलला? प्रभू येशू सांगत आहे की मी 3 दिवस जमिनीच्या पोटात राहील आणि मी पुन्हा जिवंत होईल आणि मला धरतील, मला मारतील. पण पेत्र काय म्हणतो? प्रभू येशू तुमच्यावर असं काही होणार नाही, तुमच्यावर देवाची दया असो. प्रभू येशू त्याला तोंडावर म्हणतो, तू काय माझ्यासाठी अडखळ नाही. कधी कधी आमचं प्रेम आमच्या प्रियजनासाठी अडखळ नसतं. आमचं अनावश्यक प्रेम, आमच्या अनावश्यक कबुली एकमेकांसाठी अडखळ नाही. प्रभूशीने आत्म्यात ओळखलं, त्या अडखळण्याच्या गोष्टी बोलत आहेत, आम्हाला प्रेमामध्ये बांधायचा प्रयत्न करत आहेत, माझं लक्ष विचलित करायचा प्रयत्न करते. येशूला या रीतीने त्याने अडखळण्याचा प्रयत्न केला आणि प्रभूशूने त्याला प्रतिकार केला. आणि 2 अर्थ आहे अडखळण्याचे. पहिला आहे सापळा, आणि या सापळ्यामध्ये आम्ही काय पाहतो? पहिले तर आमिष आणि दुसरे तर मोह. आणि व्यक्ती यामध्ये सुद्धा अडकतो आणि आपल्या जीवनामध्ये आमिष आणि मोहाचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे. आणि या अडकणाचा अंतिम परिणाम काय माहितीये का? एखाद्याला पापामध्ये पाडणं आणि एखाद्याला पापात पाडायचं. नाही आम्ही जगामध्ये होतो, जर आम्हाला एखाद्याला पापात पाडायचंय तर आम्ही त्यासाठी पाश रचतो आणि त्याच्यासाठी आम्ही काहीतरी करतो आणि त्या व्यक्तीला आम्ही अडखळवायचा प्रयत्न करतो, मोह दाखवायचा प्रयत्न करतो आणि तो व्यक्ती काय होतं? पडतो. आणि येशूने पाहिलं की ज्या देवाच्या गोष्टीचा तो पाठपुरावा करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहे किंवा ज्या गोष्टीप्रमाणे चालत आहे ना, त्या गोष्टीसाठी पेत्र अडखळ नाही. म्हणून तो पेत्राला बोलला, तुमच्या आत्मिक उन्नतीमध्ये जे अडखळ नाही ते आम्हाला हा पाश, हा अडथळा आम्हाला ओळखता आला पाहिजे आणि आम्ही देवाच्या उद्देशामध्ये पुढे जाऊ नये. एक लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या अडचण काय माहितीये का? तुम्ही देवासोबत पुढे जाऊ नये म्हणून अडचण. आम्हाला अडचणांचा विचार नाही करायचा, अडचणांकडे पाहत नाही बसायचं, तर आम्हाला
पुढं जाणं गरजेचं आहे. आणि हा जर आम्हाला अडखळण्यासारखं वाटत असेल तर कोणामुळं किंवा कशामुळं अडखळणं आलेलं आहे आम्ही याचा विचार करू नये. पण आम्ही असाच विचार करतो, काय झालं तिथं, कशामुळे अडखळलो आम्ही, काय आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नाही, तर आम्हाला आत्मिकरित्याने आम्हाला विचार करणे की याचा अर्थ काय आहे, त्या घटनेचा अर्थ काय किंवा तसं का घडलं. आत्मिक रीतीने आम्हाला विचार करणे. आम्ही भौतिक रीतीने विचार करतो, शारीरिक मानवी रीतीने आम्ही विचार करतो, आम्ही टाकून जातो. आणि आम्हाला आत्मिक रीतीने विचार करणं गरजेचं आहे. प्रियजनो, अडखळण्याचं कारण किंवा उगम काहीही असो, आम्ही दुःखी झाल्यावर आमच्या मनातून अडखळण दूर ठेवणं हा एक आमचा प्रतिसाद असला पाहिजे. आम्ही नाही करत, आम्ही त्या अडखळणाला कवटाळून बसतो, त्यावर मनन चिंतन करतो, महिने समय वर्ष त्याच्यामध्ये घालतो. का? अडखळणाचं कारण आणि अडखळणाचा उगम आम्हाला माहिती असतो. आणि त्यावर आम्ही काय करतो माहितीये का? विचार करतो, मनन करतो. परंतु आम्हाला त्यावर विचार नाही करायचा आहे, तर आम्हाला ते दूर ठेवायचं. हे जर आम्ही दूर ठेवणार नाही, देवाच्या वचनाचा आनंद आम्ही घेणार नाही. आम्हाला जर देवाच्या वचनाचा आनंद घ्यायचा आहे, आमच्या जीवनात आमच्या समोर अडखळणं आलेच, येते आणि पुढे पण येते, ते आम्हाला दूर ठेवायचे. प्रभूशीने एकही अडखळण जवळ ठेवलं नाही, एकही अडखळण प्रभूशीने जवळ ठेवलं नाही. प्रभूशीला खादाड म्हटलं. आजपर्यंत कोणत्या बाळगाला असं कोणी तोंडावर म्हटलं नाही. येशू तुमच्या तोंडावर बोलतो, येशू मनावर नाही ठेवतो. येशूने ते नाकारून द्यायचे. शब्द धरतो. कोणते शब्द? अडखळणारे शब्द, उत्तेजन करणारे शब्द आम्ही सोडून देतो, अडखळणारे शब्द आम्ही धरतो आणि त्यामुळे आम्ही अडखळतो. आम्ही एकमेकांचे शब्द घेऊन बसतो, आम्ही अडखळतो आणि त्यांनाही अडखळतो. आणि आमच्या हृदयामध्ये ना अडखळणाला जागा नसावी. आमच्या हृदयात कशाला जागा आहे? अडखळणाला जागा आहे. तर वचनाला जागा आहे, अडखळणं येणार नाही. आणि प्रभूशी सांगत आहे, प्रभूशीचा आम्हाला स्पष्ट सांगत आहे मत्तई 18 मध्ये की अडखळणामुळे जगाची दुर्दशा आहे, मंडळीची नाहीये, चर्चची नाहीये. पण जेव्हा चर्च मध्ये अडखळण येतात ना, ते आजारी पडू लागतात. चर्च मध्ये फूट पडते, लोक दूर दूर जातात आणि मंडळी नाहीच ठेवत. प्रभूशी मंडळीविषयी बोलत नाही अडखळ, पण मंडळांमध्ये जेव्हा अडखळण येतात, मंडळी दुरायला लागतात. आणि प्रियजनो, पहिला प्रश्न आहे ज्याचं तुम्हाला मला स्वतःला उत्तर देणे, तुम्ही कोणत्या कारणामुळे अडखळला? याचं उत्तर स्वतःला द्या. काय प्रश्न आहे तुमच्यासाठी? तुम्ही कोणत्या कारणामुळे अडखळला? काय कारण होतं ज्याच्यामुळे मी अडखळलो? उत्तर शोधा, त्याचा अभ्यास करा. की मला तो तसा बोलला का, त्याने माझा अपमान केला का? कारण शोधा. त्यामुळे मी थांबवलेलं आहे, नातं थांबवलं, प्रार्थना करणं थांबवलं, त्याला भेटणं थांबवलं, त्याच्याशी बोलणं थांबवलं. पहिला प्रश्न आहे तुमच्या माझ्यासाठी, कोणत्या कारणामुळे तुम्ही अडखळले? आम्ही खूप लवकर अडकू शकतो, खूप लवकर. समजा मी सागरचा नवीन ड्रेस त्याने अजून घातला नाही, पाय पुसायला खाली ठेवला, त्याला वाईट वाटलं. तो म्हणून पास्टर तुम्ही असं कसं काय केलं बरं? अडखळणं. आणि काय होतं माहितीये, मग तो अधिक वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न करू शकतो. इथं खूप मोठी शक्यता आहे. आम्हाला उत्तर शोध नाही, फक्त ऐकायचं नाही आम्हाला. आज आम्हाला यावर अभ्यास करणे की मी कोणत्या कारणामुळे अडखळलो, काय ते कारण मी मिटवलं का? जर नाही, माझ्याकडे पहिला प्रश्न उत्तर नाही. दुसरा प्रश्न माझ्यासाठी येतो, आम्ही काय केलं? तुम्ही काय केलं जेव्हा तुम्ही अडखळला हे तुम्हाला माहित झालं? तुम्ही अडखळला हे तुम्हाला कसं माहित झालं? तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? राग आला, वाईट वाटलं, सूर घेतला, प्रत्युत्तर केलं, कसं वाटलं आम्हाला? आम्ही काय केलंय? कृपा करून या प्रश्नाचं उत्तर आहे ना स्वतः बसा आणि लिहा आणि बघा
आम्हाला त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग दिला. तिसरा प्रश्न, तुम्ही काय केलं जेव्हा तुम्ही अडखळला किंवा दुखावले गेला तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली? कशी हाताळली आम्ही परिस्थिती? सूड घेऊन, हिशोब घेऊन. हे असं वाटतं का? हा, तुम्हाला कळतं का असं काय असतं का? आम्ही पण माणसं आहे. आम्ही या रीतीने काय परिस्थिती हाताळली असेल, परंतु याचं उत्तर तुम्हाला लिहिणं आहे, तुम्हाला शोधणं आहे, तुम्हाला तपासणं आहे की तुम्ही काय केलं जेव्हा तुम्ही अडखळला किंवा तुम्ही दुखावला गेला तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशा रीतीने हाताळली. आम्ही कशा रीतीने परिस्थिती हाताळली? करिंदकराच्या मंडळीमध्ये दुखवतो. पौल म्हणतो तुमच्यामध्ये एकही समंजस नाही का? जो भावाभावांचा न्याय करल, तुमची भांडणं तर न्यायालयात गेलेली, कोर्टात गेलेली. तेव्हा कोर्ट होतं, आजही कोर्ट आहे. मग आमची भांडणं कुठे जातात? मंडळी नाही त्यासाठी आमच्याकडं, पण पवित्र शास्त्र सांगतं मंडळी त्यासाठी. आम्ही मंडळीकडे येतो. आम्ही मोठा दुसरा रस्ता. काय केलं आम्ही जेव्हा तुम्ही अडकळे? ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळली? आम्ही असे पाहिजे की प्रत्येक अडचणावर आमच्याकडे पर्याय पाहिजे. जर आमच्या अडचणावर आमच्याकडे पर्याय नाहीये, ज्या लोकांकडे आम्ही जाणार प्रार्थनेला त्यांच्या समस्येसाठी आमच्याकडे कुठून उत्तर असणार? आम्ही तर अडकळलोय घराच्या परिस्थितीमुळं, परिवाराच्या परिस्थितीमुळं. चौथा प्रश्न तुमच्या माझ्यासाठी तो, ज्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी हाताळल्या, ज्या काय असतील त्याबद्दल तुम्ही आनंदी आहे का? ज्या रीतीने तुम्ही हाताळल्या ना त्या पद्धतीविषयी तुम्ही आनंदी आहे का? तुम्हाला अभिमान आहे का की हा लय भारी पर्याय आणि हा सगळ्यांनीच करायला पाहिजे? ज्या रीतीने तुम्ही या गोष्टी हाताळल्या त्या बाबत तुम्ही आनंदी आहात का? येशूचं गौरव झालं का? गौरव कोणाचं झालं? कोण जिंकलं? तुम्ही, तुमचे विरोधी, काय कोण जिंकलं? कोण हारलं? ही पद्धत तुम्ही वापरली, गौरव कोणाचं झालं? तुमचं, तुमच्या विरोध्यांचं, येशू ख्रिस्ताचं. मग हे प्रश्न आम्हाला काय दाखवतात माहितीये का? आम्ही अजून छोटे आहोत ख्रिस्तीपणात. आम्ही अडकणाविषयी येशूला काय सांगायचं आम्हाला समजलंच नाहीये. येशू ख्रिस्ताला अडकणातून आम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही हे वचन आम्हाला समजलंच नाही अजून आणि आम्ही अडखळलोय. आम्ही अडखळलेल्या अवस्थेमध्ये आहोत. आणि पुढचा प्रश्न तो पाचवा तुमच्या आणि माझ्यासाठी, की तुम्ही या गोष्टी, तुम्ही या परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळू शकले असते का? काय प्रश्न आहे? या गोष्टी, ही परिस्थिती तुम्ही वेगळ्या रीतीने हाताळू शकले असते का नाही? त्याचं उत्तर स्वतःला द्या किंवा लिहा की आम्ही हाताळली असती का नाही. कधी कधी आम्ही भांडूनच परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करतो, वाद वाटत जातात. एक मार्ग, आणखीन एक मार्ग, आम्ही कोणत्या रीतीने हाताळलो आणि आम्ही हाताळू शकलो असतो का? आम्हाला हे विचार करणे. आणि शेवटचा प्रश्न, ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे त्यांच्या सोबत पुन्हा नातं स्थापन करण्याच्या गरजेविषयी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता आहे का? का मेलेत ते माझ्यासाठी मेलेत, काही घेणं देणं नाहीये? हे जर आमचं उत्तर आहे, आम्ही नातं तोडतो, त्यांच्याशी संपर्क तोडतो. प्रश्न पुन्हा समजून घ्या, ज्यांनी तुम्हाला दुखावलेलं आहे त्यांच्या सोबत पुन्हा नातं स्थापन करण्याच्या गरजेविषयी तुम्हाला काही करायची आवश्यकता आहे का? मला काय गरज आहे? त्याला गरज असेल तो येईल माझ्याकडे, तिला माझी गरज असेल ती येईल, मला गरज नाहीये. येशू ख्रिस्त त्याच्यामुळे वधस्तंभावर बोलला की त्यांना क्षमा कर. नातं जोडलं त्याने, देवाचं नातं. आम्ही नातं तोडतोय का जोडतोय? आम्ही तर अडकळलोय,
पण याला आम्ही खूप मोठा अडकवतोय. तिला गरज आहे ना, ती विचार काय गरज आहे तुला? तुझी इज्जत करत नाही, तुझा मान करत नाही, सोडून देतो. काय करतोय? त्याला काय देत आहोत आम्ही? मोठा धोंडा देतोय त्याच्या डोक्यावर. त्याचा भार तो उचलू शकत नाहीये आणि तो पार अडकून जातो. मग आमचे सल्ले, आमचं मार्गदर्शन हे आहेत का वेगळे? वचना धरून आहे आमचं मार्गदर्शन. आमच्याकडे मार्गदर्शन पाहिजे. एखादा अडकळतो ना, त्याला कसं बाहेर काढायचं याचं ज्ञान आमच्याकडे पाहिजे. आणि ते ज्ञान त्याच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये ते मंडळीकडे असलं पाहिजे. पण पहा, इथं धोका मंडळीला पण आहे. मंडळीमध्ये जेव्हा अडकणं सुरू होतात ना, मंडळी कमकुवत आणि आजारी पण. आम्ही बघूया, आम्ही आजारी आहोत का आम्ही सुदृढ आहोत, आम्हाला हे समजणं. याकोबाचं पत्र 1 अध्याय 23 आणि 24 वचन. मत्तय 7 अध्याय 24 आणि 27 वचन. याकोब 1, 23, 24. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. पहा, याकोब या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जो कोणी नुसतं वचन ऐकतो आणि आचरण करत नाही ना, त्याला काय उपयोग नाही. मग आम्ही मरोपर्यंत नुसते संदेश ऐकू, प्रभावी संदेश, पण आम्ही आचरण करणार नाही. आम्ही म्हणू आम्हाला काहीच भेटलं नाही मरोपर्यंत. का नाही भेटलं माहितीये? आम्ही आचरण नाही केलं, आम्ही वागलो नाही, आम्ही चाललो नाही. याकोब म्हणतो, तो आरशात चेहरा पाहणारा सारखा माणसासारखा आहे. चेहरा पाहून गेला, पण त्याचे केस विस्कटले, तोंडाला काळं लागलं का त्याच्या कपड्याला डाग लागलेला आहे हे त्याला दिसत नाहीये. म्हणजे तो स्वतःला आचरणात आणत नाहीये, त्याला काहीच उपयोग नाहीये. आणि प्रियजनो, त्याच्यामुळे तर अडकळण आहे, कारण आचरण नसल्यामुळं व्यक्ती तिथं अडकळलेला आहे. या मत्तयचा 7 अध्याय 26-27. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. वचन सांगत आहे, नुसतं ऐकू, आचरण करणार नाही ना, आम्ही एक दिवशी पडू. हे नेहमी पडणार नाही, होणार नाही. एक लक्षात ठेवा, आम्ही जर पडलेलो आहे काही मागील काळामध्ये, आता उठलोय, 2दा वचन आले आहे. आम्ही जर त्याप्रमाणे करत नाही, आम्ही अशा व्यक्तीसारखे आहोत की आम्ही आमचा बंगला, आमचं जे काही आहे वाळूवर बांधलेलं आहे. आमचं आत्मिक घर आम्ही वाळूवर बांधलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा ठेवतो आम्हाला काही होणार नाही. पण एक वारा आला, आम्ही पुन्हा पडू शकतो. पण आम्ही असे पडू, मग पुन्हा उठणं होणार नाही. पण ते कोण आहेत माहितीये? वचनाप्रमाणे आचरण न करणार. आम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे आहोत का फक्त ऐकणारे आहोत? मला माहिती आहे. आणि खोट्या भ्रमातून आणि गोड गैरसमजामधून आम्ही कृपा करून बाहेर यायला पाहिजे. आम्ही वचनावर, त्या खडकावर आम्ही स्वतःला स्थिर करणे. का माहितीये का? वारा, वादळ, संकट, परिस्थिती येईल, अडखळणं येतील, पण जर आम्ही खडकावर आहोत, वचनावर आहोत, आम्ही नाही पडणार. एक येऊन गेलेले पुढं पण येऊ शकतं. आणि जर आम्ही पडू नये तर आम्हाला 2दा वचन नाही दिले, आम्ही आचरण करणार आहे. संदेश आम्ही अनेक ऐकू. तुम्ही आज मोबाईलवर संदेश ऐकता, पण जर त्याप्रमाणे तुम्ही लागू करून स्वतःला करणार नाही, प्रियजनो, आम्ही नुसतं ऐकलेले, आम्ही स्वतःला बदलाव नाही करून घेतला आणि आम्हाला त्याचा पूर्ण लाभ होणार नाही. घर अगदी कोसळून पडतं. पाहणारे आम्हाला म्हणते, हे प्रार्थना करणारे, वचनात असणारे, चर्चला जाणारे लोक, ते कसं काय असं झालं? कारण आम्ही नुसतं ऐकलं. आम्ही ऐकू नये. जे आज आम्हाला ऐकायला भेटलेले ना, त्यावर मनन करा, अभ्यास करा, चिंतन करा. त्यावर काहीतरी असं करा की तुम्हाला वाटलं पाहिजे की मी काहीतरी घेऊन चाललोय आणि आणखीन मी त्याला चांगलं बनवल.
त्याला आणखीन मी सुशोभित करल. हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करायला गरजेचं आहे. आणि अडथळे येतील. आणि इथं आम्ही काय पाहतो माहिती या वचनामध्ये अडखळण्याचे 3 स्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेले आहेत. आणि या 3 स्तरांना तुम्हाला आणि मला तोंड द्यावं लागतं. या मत्तई 18 मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त 3 स्तर आम्हाला सांगतो. पहिला येतो जगाविषयी. प्रभू येशू म्हणतो अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार, म्हणजे जगापासून येणारी अडथळे. ज्या जगात आम्ही राहतोय त्या जगापासून येणारी अडथळे. आणि 6 वचन वाचा मत्तई 18:6. मत्तई 18:6. आता या वचनामध्ये आम्ही पाहतो अडकळण्याचा हेतूनी कार्य काय माहितीये का? त्याच्या लहानापैकी एकाला पापात पाड. ते कोणी असत, वयाने नाही म्हणत प्रभू येशू ख्रिस्त, आत्मिक रीतीने म्हणत आहे की जगातून कोणता अडकळ येईल? त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पैकी एकाला जो कोणी पापात पाडत तो अडकळणार. म्हणजे कोणत्या प्रकारे असत, कोणत्याही रीतीने असेल. आज अनेकांचं जीवन अडकळलेलं. ते प्रभू सोबत नाही चालू शकत, जगासोबत चालू शकतात. रविवारची भक्ती नाही करू शकत, रविवारचं काम करू शकतात. प्रभू सोबत अडकळलेले. आणि आम्ही काय पाहतो? जग आणि हे पापात पाडणं, निष्पाप नम्र लोक, याविषयी आम्ही पाहतो की प्रभू येशू आम्हाला सांगतो. पहिली अवस्था आम्ही पाहतो जगापासून येणारी अडखळणी. लहानातील एकाला बोलत आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ही जगामधून येतात. आणि प्रभू श्री काय सांगायचं माहिती? पहिली गोष्ट, जग अडखळणाने भरलेले. कारण 7व्या वचनात प्रभूशी म्हणतो अडखळणामुळे जगाची दुर्दशा होणार, म्हणजे जग अडखळणाने भरलेले. दुसरी गोष्ट प्रभूशी म्हणतो अडखळणे तर होतीलच, अडखळणे येतीलच. मत्तई 24वा अध्याय याचं 10 वचन वाचूया. आम्हाला काय सांगतं? मत्तईचा 24वा अध्याय 10 वचन. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. त्यावेळेस प्रभूशी कोणतं सांगते माहिती का? जेव्हा छळ होईल, त्रास होईल, प्रभूशी म्हणतो एकमेकांना धरून देतील, अडखळतील. कोणतं अडखळतील माहिती का? नको प्रार्थनेला जायला, नको चर्चला जायला. आमचं नुकसान होतोय. एका दिवसाचा लॉस 2,000 रुपये. आपण ऑनलाईन प्रार्थना करू. अनेक अडचण आहेत, अनेक अडचण आहेत. आणि जग अडचणांनी भरलेले. जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी जग हे सापळा आणि अडथळा यांनी भरलेले. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ना, त्या सर्वांसाठी जग अडथळा आणि सापळा यांनी भरलेला आहे. आणि त्यांनी पाप करावं, त्यांनी चूक करावी, विश्वासापासून दूर राहावं, याची सैतान वाट पाहतो. जे मंडळी आहे त्यांनी काय करावं? पाप करावं, चूक करावी, देवापासून दूर राहावं आणि विश्वासापासून दूर व्हावं, याची सैतान वाट पाहतो. अनेक जणांनी ही कृती केलेली आहे. आणि ते काय? त्यांनी सैतानाला प्रतिसाद दिला, विश्वासापासून दूर गेले. सैतान वाट पाहतो. म्हणून 1 पेत्र 5:8 मध्ये म्हणतोय सावध असा, जागा राहा, तुमचा शत्रू गर्जणाऱ्या सिंहाचा गिळावं, कोणाला गिळावं फिरतो. आणि खाली दिलेले विश्वासात स्थिर. जर आम्ही विश्वासात नाही ना, तो आम्हाला बाजूला करत गिळल आणि विश्वासापासून, प्रार्थनेपासून, मंडळीपासून आम्हाला दूर नेईल. आणि अनेकांच्या जीवनात तो यशस्वी झालाय मंडळी या नात्याने. आणि म्हणून त्यांना प्रभूने आवडत, मंडळीने आवडत, चर्चने आवडत. ते अडखळलेत आणि त्याच्यासमोर मोह ठेवलेला आहे, पाश ठेवलेला आहे. त्या पाशात ते अडकलेत आणि तो वाट पाहतो. ते जण आम्हाला खूप सावध राहणं आहे, आम्हाला जागृत राहणं आहे. ख्रिस्ती जीवन जागृत राहून जगण्याचं जीवन आहे. आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अडखळणे येतील, अडखळणे येतील. आणि आपली अडखळण्यापासून सुटका नाहीये. अडखळणं कोणामुळे?
सुद्धा होतील, कोणी असं, आणि त्यापासून सुटका नाहीये. जग तुमच्या समोर अडखळणं, सापळा, पाश, मोह टाकत कोणत्याही रीतीने काय ना तो टाकायचा, फेकायचा प्रयत्न करत. आणि विश्वासणारे देखील, मत्तई 24 मध्ये आम्ही पाहतो, विश्वासणारे देखील अडखळे जातील. प्रभूशी बोलला हे वाक्य. ते विश्वासापासून मागे जातात. संकट नसताना मोह आल्यावर, कोणाला पैशाचा मोह आलेला आहे, प्रसिद्धीचा मोह आलेला आहे, कोणाला जग कमवायचं मोह आलेला आहे, आणि विश्वासापासून ते हटले. संकट नाही, मोहाचा सांगत मी तुम्हाला. आणि प्रभू म्हणतो कधी कधी विश्वासणारे देखील अडथळे आणतील, त्यांच्यासाठी सावध राहा. विश्वासणाऱ्यांकडून पण अडथळणं होतील. त्यांचं वर्तन, त्यांचं वागणं पण असं वाटत घेतात विश्वासणारे ते कसं काय बोलतात, आम्ही अडकून जातो. नवीन लोक अडकून जातात की नको चर्चला जायला नको, प्रार्थनेला जायला नको, कारण असे लोक असं बोलतात का, मग आम्ही प्रार्थना करावी. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, प्रभूशी म्हटला ही अडखळणे लोकांद्वारे पण येतात. म्हणून प्रभूशी 7व्या वचनात म्हणतो ज्या मनुष्याकडून अडखळ येतील त्याची कुठे दुर्दशा. याचा अर्थ मनुष्याकडून लोकांच्या द्वारे सुद्धा अडखळणं येतात. आणि जवळपासचे लोक ते असं काही बोलून जातात ज्यामुळे आम्हाला त्रास. विचार केला नसेल, असं ते बोलून जातात आणि ते बोलल्यानंतर आम्हाला त्रास होतो. या बोलण्यामुळे आम्हाला काय झालं, त्रास झाला. ते जवळचे लोक असं काही बोलून जातात की ज्याद्वारे अडकण येतं, आणि त्याचं काय होतं माहितीये, प्रभू येशू म्हणतो त्या व्यक्तीची दुर्दशा, त्याच्यावर संकट येतं, दुःख आणि सर्वनाश. आम्ही अडखळण आणणार आहे तसं बोलणं खूप जपणं आहे ख्रिस्ती या नात्याने. आणि न कळत येणारी अडखळणं, हे खूप सुंदर वचन आहे याच्याविषयी. न कळत येणारी अडखळणे, उपदेशक याचा 7वा अध्याय 21 आणि 22 वचन, आणि खूप सुंदर वचन या ठिकाणी उपदेशक सांगतो. उपदेशक 7वा अध्याय 21 आणि 22 वचन. उपदेशक भेटत का? बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष दे. एक मिनिट सगळ्यांना काढू बघतील खरं तेच वचन आहे का बघतोय. 7वा अध्याय 21 आणि 22. उपदेशक स्तोत्र संहितेनंतर आहे नीतिसूत्रे, उपदेशक स्तोत्र संहिता, नीतिसूत्रे, उपदेशक एकदम मध्ये भेटत का? स्तोत्र संहिता, नीतिसूत्रे, उपदेशक 7वा अध्याय वाचा. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको. बोललेल्या सर्व शब्दांकडे आम्ही सगळ्या शब्दांकडे लक्ष देतो, A to Z. का लक्ष देऊ नको? ऐका आता. देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्या शाप देताना ऐकशील, कारण तू काय सांगत आहे? बोलशील तर कदाचित तुझा चाकर तुला आम्हाला काय देईल? आम्ही सगळ्या शब्दांकडे लक्ष देतो. काय बोलणार तुम्हाला? तो मग शिव्या दिला आम्हाला. गरज आहे का सगळ्या शब्दांकडे लक्ष द्यायची? पण आम्हाला करमत नाही. आम्ही सगळ्या शब्दांकडे लक्ष देतो. तर म्हणून सांगत आहे लक्ष देऊ नको. देशील तर आमचे नोकर आम्हाला शिव्या शाप देतील. पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. कारण तूही इतरांस वारंवार शिव्या शाप दिले, हे तुझ्या मनास ठाऊक आहे. आम्ही पण काय बोललोय? शिव्या शाप दिले, वाकडं तिरकस आमच्या तोंडातून बाहेर गेलेली. कारण बोलतोय तो. कारण काय होईल असं माहितीये का? तू ही वारंवार अनेक वेळा इतरांना शिव्या शाप दिले, हे तुझ्या मनाला ठाऊक आहे का नाही? आम्ही सटकलो काय याच्यातून? इतरांना बोललो तेव्हा आम्हाला काही नाही दुखावलं, पण आम्हाला एखाद्याने काय बोललं, दुनिया चालली एकदम. पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला काही वाईट वाटत नाही. आम्ही सहज बोलून गेलो होतो. आमचा उद्देश तो नव्हता. समोरचा मेला ना.
वचन सांगतं नीतिसूत्रामध्ये, तलवार कोणी एखादा असा असतो तलवार भोसकावी असं अविचाराचं भाषण करतो. बोलताना आम्ही विचार करत नाही याला वाईट वाटेल का. आम्ही म्हणतो काय रे तू गाबाळे कपडे घालून आला, कळत नाही तुला काही डोकं आहे का नाही. आम्ही विचार करतो का त्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या घरी पाणी आहे का नाही, तो इथं प्रार्थनेला कसा आला. आम्ही काय केलं, डायरेक्ट त्याच्या हृदयात तलवार घुसवतो. असं जेव्हा आम्हाला कोणी बोलतं मग आम्ही त्याचा हिशोब घेतो. तुम्हाला माहितीये का मी कसं काय आलो होतो प्रार्थनेला, तुम्ही बोलता तुम्हाला काही कळत नाही. पण सलमान, धन्यवाद द्या, सलमान इतकं सुंदर रीतीने आम्हाला बोललाय की आम्ही पण वारंवार बोललेलो आहे. आम्ही अगोदर केलेली आहे, पेरणी केलेली आहे, आता आम्हाला कापणी करावं लागत आहे. आम्ही विसरून जातोय. आम्ही खूप सहजपणे अनेकांची मनं दुखावलेली आहेत. आमच्या शब्दाने अनेकांना मारून टाकलेले आहेत. पण आम्हाला एखाद्या अनेकांना नुसतं जखमी केलं, मेलोच ना आम्ही, त्याच्यासाठी मेलो. पण आम्ही अनेकांना खपाखप मारून टाकले, त्याचं काय खरंय ना. आम्हाला एखाद्याने नुसतं रक्त काढलंय, डायरेक्ट सिरियस झालोय. शर्मन काय म्हणतो, तू पण इतरांना वारंवार याचं परीक्षण करा प्रियजन स्वतःच. कोणी असल, आमचा शत्रू असल, येशू म्हणतो पित्यानं क्षमा कर. आम्ही काही बोलून जातो, बोलताना आम्ही परवा नाही करत. हे बोलणं किती जड आहे, हे बोलणं किती घातक आहे, हे शब्द जर मला कोणी देईल मी स्वीकारल का, आम्ही कधी विचार करत नाही. आम्ही खूप साधारण रीतीने घेतो ते शब्द प्रियजन. पण माहितीये का, समोरचा मरून जातो, समोरचा अडखळतो, आमचा ऐकायला तयार नसतो. आम्ही अडखळ नाही. मग प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो, त्याची केवढी दुर्दशा आहे. मग काय करायला पाहिजे ना आम्हाला, त्याचा रिझल्ट मत्तया 18 मध्ये दिलाय. त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घालायचा, कारण तो अडचण नाही परिवाराला, मंडळीला, समाजाला. आम्ही अडकळण आहोत का आम्ही उन्नतीचं कारण आहे. फक्त प्रार्थनेच्या विषयी नाही, प्रार्थनेच्या बाहेर जे तुम्ही जीवन जगता ते सगळ्यात महत्वाचं आहे, प्रार्थनेमधलं जीवन नाही. जेव्हा आम्ही प्रार्थनेच्या बाहेरचं जीवन जगतो, आमचं बोलणं तिरकस आहे, टोचून बोलणार आहे, समोरच्याला दुखवणार आहे ना, प्रभू म्हणतो त्याच्या गळ्यात तळी मारा. ते नसलेलं बरं आहे का माहितीये का, तो अनेकांना अडकवायचा प्रयत्न करत. आम्ही आमचे शब्द जपावेत, बोलताना त्या शब्दांचा विचार करावा. मग बोलायच्या अगोदर आम्ही सटकन बोलून जातो. आम्ही विचार नाही करत, मोजमाप नाही करत, हे शब्द चांगले आहेत का वाईट आहेत, देवाच्या आत्म्याने आले का माझ्या याच्यातून आले. आणि बोलल्यावर समोरचा आमची आत्मिक तपासतो की आमची आत्मिकता कशी आहे, मग तो आम्हाला नाही स्वीकार. दानिएल त्याचे मित्र बघा, त्यांना खूप त्रास दिला, पण त्यांच्या तोंडातून कधी वाईट गेलं. आम्हाला हे समजायला पाहिजे. आणि आम्ही कधी कधी अशा लोकांद्वारे अडखळतो ज्यांचा आपल्याला दुखवण्याचा इरादा नसतो, त्यांचा हेतू नसतो. ते सहज बोलून जातो, सहज बोलून जातो. मग काय, पण ते शब्द खूप घाला करतात. आणि ते शब्द कुठेतरी आहे ना, आम्हाला असं वाटतं की समोरच्याने माझी लायकी काढली, त्याने हसी मजाक केला पण माझी इज्जत काढली. हेतू नसतो, ते शब्द घाला करतात. तुम्हाला माहिती आहे, जो तुमचा स्तर आहे, एक लक्षात ठेवा, त्या स्तराला धरून जो तुम्ही मजाक करता तो जर योग्य असेल खूप चांगलं आहे, नसल तुमची आत्मिक पात्रता ढासळलेली तुमच्या मजाकाच्या शब्दामध्ये, तुमच्या बोलण्यात. आणि आम्ही स्वतःचा स्तर समोरच्या पेक्षा खालचा होऊन जातो. बोलणं जपलं पाहिजे, आमचा हेतू तो नाहीये, पण आम्ही असे काही शब्द बोलून जातो, पडून जात असतो समोरचा. आणि गमतीनं न कळत आम्ही काय करून जातो, बोलून जातो. पण या कृतीमुळे सुद्धा समोरचा अडखळतो. मी जर माझ्या लेखनासाठी अडकळ आहे, मला विचार माझी पद्धत मला बदलायला पाहिजे. मी जर मंडळीसाठी अडकळ आहे ना, मला माझी पद्धत बदलायला पाहिजे. हे आम्ही प्रत्येकाने समजायला पाहिजे. आपण अशा गोष्टी मनाला न लावून घेण्यास शिकलो पाहिजे. बरं,
नाही तर हे उपदेशक मध्ये दिलं ना, बोललेल्या सर्व शब्दाकडे लक्ष देऊ नको, आम्ही उलट करतो. आम्हाला शिकायचंय लक्ष न लावणं आणि ते सोडून द्यायचंय. आम्ही शब्द धरून बसतो नाही, आम्ही खूप धरून बसतो, ते शब्द देतो समोरच्या. आम्हाला नाही, प्रभू नाही शिकवलं आपल्याला. आणि माहितीये, जर ते आम्ही शब्द धरून बसू, त्यातून वाद निर्माण होतो, भांडणं होतात. अनुभव आम्ही घेतलेले. तर आमच्याकडे पण तोच पर्याय आहे, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, म्हणून आम्ही तेच केलं. आणि वाद झालेत, समस्या झालेत, भांडणं झालेत, नाही घरांची अवस्था आहे. आणि पा एक खूप सुंदर उत्तर आहे, आपल्यावर जी कृपा व्हावी असं आम्हाला वाटतं ना, तीच कृपा आपण इतरांवर करा. मला जर वाटतं माझ्यावर मोठी कृपा व्हावी, मी यांच्यावर काय नाही करायचं. पण मी काय म्हणतो, ते त्याच्या पात्र नाहीये, त्यांची वेगळी लायकी त्यांना दाखवावं लागतं. माझ्यावर मोठी दया करा. कसं काय? मला जर वाटतं माझ्यावर मोठी कृपा केली जावी, मी पण इतरांवर मोठी. मला जर प्रेमाची वागणूक भेटावी वाटते, मला पण प्रेम दिलं पाहिजे, हे गरजेचं आहे. आणि अधिकार पदावर जे असतात त्यांच्याकडून सुद्धा अडचणं येतात, त्यांच्याकडून पण अडचण येतात. आणि पेत्र त्याच्या पत्रामध्ये सांगतो, अधिकाराच्या अधीन असा. पहिले पेत्र 2 अध्याय 18 ते 21 वचनामध्ये पेत्र सांगतो की आपापल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहा, त्यांचं दुःख सहन करा. त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून आलेलं दुःख सहन करा. पहिले पेत्र 2, 18 ते 21. पहिले पेत्र 2 अध्याय 18 ते 21. पहा, दुःख सहन करा आणि कसं निमूटपणे. आता उदाहरण घ्या, मी खूप कठोर आहे ना, उठता बसता मग मी सगळ्यांवर चिडतो. हे आदित्य, तुला कळतं का वर्शिप कशी करायची? तुला अक्कल आहे का काही, कसं उभं राहायचं? सगळ्यांना तुम्हाला बोलतो कठोरपणा. तुम्हाला डोकं आहे का? ती पाळकांची बसायची खुर्ची आहे, हा लगेच बसते पाळकाच्या खुर्चीवर. कठोर स्वभाव आहे माझा. उदाहरण सांगत द्या, याने काय झाले, अडखळ. वचन काय सांगत आहे, त्यांचं काय करा, निमूटपणे. लोक मंडळी सोडून जातात, का सहन करायला होतं? कारण दिले. बघा, नेहमीच अधिकारी वाईटासाठी नसतात. शाळेतले शिक्षक लेकरांना छड्या मारतात, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी. आणि आम्हाला अधिकाऱ्यांच्या अधीन राहायला हवं. ते पण एक अधिकारी आहेत. जेव्हा त्यांचे कामगार चुकारपणा करतात, त्यांचा अधिकार बाहेर येतो का नाही? लोकांना वाईट वाटतं की मला हे रागवलेत. मी चांगला मिस्त्री असून, कामगार असून, या छोट्या पोरांसमोर मला रागवलेत. पण ते कशासाठी रागवलेले आहेत हे माहित आहे का? चांगला दर्जा व्हावा, काम चांगलं व्हावं, आपलं चांगलं नाव निघावं. पण इथं आम्ही काय पाहतो, अधिकाऱ्यांद्वारे सुद्धा अडकळणं येतात. कोणी घ्या, पोलीस कमिशनर असो, मोठे डॉक्टर असो, ते त्यांच्या कामगारांवर रागवतात. का रागवतात माहितीये का? नुकसान न व्हावं. तुम्ही पुढे जा. समजा मी याच्यावर रागवलो. का रागवलं? मला हा मुलगा फक्त इथं नाही, बाहेर समाजात मला सुंदर उभा राहिलेलं पाहिजे. जेव्हा तो आराधना करेल ना, इतरांनी दोष नाही काढले पाहिजे, म्हणून मी एकटाच काय करत आहे, रागवते. बाहेर जर गेले 100 जण असतील, याला उभा राहता येत नाही, याला आराधना करता येत नाही, मग तो काय म्हणत, माझ्या पालकांनी मला कधी सांगितलं, त्यांनी अधिकार वापरला. पण इथं अधिकार वापरल्यामुळे काय झालेलं आहे, अडखळण आलेलं आहे. इथं कोण अडखळण माहितीये का? ज्याचे विचार छोटे आहेत, पण ज्याला वाटत आहे मला शिकण्यासारखं इथं काहीतरी आहे, शिकायला पाहिजे. मग काय येणारा समय पण आम्ही या शब्दांना काय समजलं, अडखळण. आम्ही अडखळलो. मग नातं दूर, सगळं दूर, एकांत. याने एकांत सोबत आम्हाला अडखळून नाही बसायचंय, अडखळांना आम्हाला दूर करायचंय. आपल्याला अडखळांना तोंड
का द्यावा लागतो याची कारण आम्हाला माहित पाहिजे. आम्ही का अडथळ्यांना तोंड देतो? पहिलं कारण, देवापासून आम्हाला अडचण येतं. कोणापासून येतं का नाही? देवापासून येतं. देवापासून अडखळण. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघा, 4थ्या अध्यायामध्ये 3 ते 7 वचनामध्ये कायन आणि हाबेलाची गोष्ट आहे. हाबेलाने आपल्या पुष्ट पशूंपैकी उत्तम आणलं, पण कायनाने माहितीये का आपल्या उपजापैकी काहीतरी, सांगा ते वचन, उत्तमने आणलं, काहीतरी आणलं आणि ते दिलं. आणि कायन रागावला. कोणावर रागावला? भावावर नाही. त्याचा खरा राग देवावर होता, पण त्या रागाचा कोणावर आला सगळा सूड? आम्ही पण तेच करतो. राग तो असतो घरात कोणावर तरी काढतो आम्ही, आहे ना? सगळा राग कोणावर तरी काढतो. तसंच होतं. कामावरून जर आम्ही आलो, आपले जर अधिकारी रागवलेले असले किंवा जर आपल्याला पैसा दिला नाही, घरात आल्यावर डायरेक्ट राग. बायकोवर जेवण नाही बनलं, सगळ्या जेवणावर राग. घर झाडलेलं नाही, पोरींवर राग. हे सगळीकडे आहे. घरात जर कुत्रे असतील, कुत्र्यांवर राग. इथं आम्ही काय पाहतो? कायन कोणावर रागवला माहितीये? परमेश्वरावर रागवला. तो परमेश्वराविषयी नाराज होता आणि त्याच्या नजरेत माहितीये देव अयोग्य होता, देव पक्षपाती, देव अन्याय होता हे त्याला वाटत होतं. कधी कधी आम्हाला पण हेच वाटतं, देव चुकीचा आहे, देव माझ्यासोबत चांगलं करत नाही. आम्ही देवाविषयी अडखळतो. आम्ही पण देवाबद्दल अडखळतो. देव माझ्या जीवनात काम का नाही करत? दुसऱ्या जीवनात काम होतं, त्यांना चांगलं आहे, देव माझ्या जीवनात का नाही करत? कायनासारखे विचार आम्ही घेऊन बसतो. त्याला हाबेलासारखी संधी होती की त्याने परमेश्वराला मान्य अर्पण द्यावं, आम्ही नाही देत. काय होतं माहितीये का? त्याला वाटत होतं की परमेश्वराने त्याच्या अटी नुसार कार्य कर. आम्हाला पण तेच वाटतं आहे ना, देवाने माझ्या समाजात काम करायला पाहिजे, मी म्हणतो तसं काम करायला पाहिजे. कायनाला तेच वाटलं. म्हणजे कायन आपल्यासारखं आहे का? आपण कायनासारखे? दोन्ही एकच आहेत. आपल्या अटीनुसार देवाने काम करायला पाहिजे त्याला वाटलं. आणि माहितीये, हा अहंकार होता. त्यामध्ये पण कुठेतरी आहे बरं की माझ्या अटीनुसार देवाने काम करत, तर जाऊ द्या, मी प्रार्थना सोडून देईल, वचन सोडून देईल. अडखळू आम्ही देवाविषयी. आज अनेक जण देवाविषयी अडखळे. देवाने प्रार्थना ऐकल्या, देवाने उत्तर दिलं नाही, मागील मनोरथ पूर्ण केलं नाही, अडखळे देवा. लोक देवाविषयी पण अडखळतात. आम्ही पण अडखळलो असल मागील काळामध्ये. आणि कायनाला वाटत होतं. आणि माहितीये, इथं पाप त्याच्यावर वर्चस्व मिळवण्याची वाट. परमेश्वराला बोलला अगोदर फोन करायच्या, तू जपून राहा, पाप तुझ्यावर वर्चस्व करायचा प्रयत्न कर. आम्ही तर स्वतःला जपणार नाही. आम्ही पापाच्या अधीन होऊ, पाप आमच्यावर वर्चस्व करल आणि आम्ही अडखळून जाऊ. शेवटी काय ना अडखळला, देवाचं नाही ऐकलं. आम्ही पण देवाचं ऐकत नाही. आणि त्याने योग्य करून पापावर प्रभुत्व मिळवावं अशी देवाची इच्छा होती. आम्ही योग्य करून प्रभुत्व मिळवावं देवाला वाटतं, पण आमच्या जीवनात अनुभव आम्हाला सांगतो आम्ही आपल्या मनात राहील आणि आम्ही अडखळलो. आणि पहा, याचा उपाय त्याच्याकडे होता. त्याने पश्चाताप करणं आणि कबूल करणं की परमेश्वर नेहमी चांगला आहे, तो न्याय आहे, तो योग्य आहे. आम्ही नाही कबूल करत. हा पश्चाताप करतो आम्ही कधी? नाही करत. ही कबुली सुद्धा आम्ही देत नाही. देवा, तू न्यायी आहे, तू चांगला आहे आणि तू योग्य आहे. नाही करत आम्ही. आम्ही आपला चांगलपणा देवासमोर प्रकट करतो. देव चुकीचा आहे आम्ही हे दाखवतो, त्याचा न्याय चुकलेला आहे आम्ही हे काय करतो? देवाला दाखवतो. हे अडकळण कोणतं आहे? परमेश्वराकडचं आहे. का आम्हाला अडकळण तोंड द्यावं लागतं? परमेश्वर पहिले. दुसरं कारण आम्हाला पाहायला भेटतं की जेव्हा देवाचे सेवक लोक आमच्या सोबत प्रतिसाद देत नाही. मत्तय 11वा अध्याय 2 ते 6 वचनामध्ये घटना आम्हाला पाहायला भेटती. बाप्तिस्मा करणारा योहानाला कैद झालेली आहे, तो जेलमध्ये पडलेला आहे. आणि माहिती योहानाला काय वाटत आहे? बाप्तिस्मा वाचू नका, माझ्याकडे लक्ष द्या. बाप्तिस्मा करणारा योहानाला काय वाटत माहिती का? की येशूला त्याने
दैवी प्रकाशाच्या द्वारे अगोदर ओळखलं होतं बाप्तिस्मा करताना की हा देवाचा पुत्र आहे, तोच येशू आता मला या जेल मधून बाहेर काढ. पण घडला असं त्याला प्रश्न पडलाय, येशू अजून का नाही सोडाय ना मला? हा तर देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे, मग हा तोच एका दुसरा आहे? काय प्रश्न पडलाय? हा तोच येशू ख्रिस्त आहे का दुसरा आहे? आणि हा प्रश्न त्याला पडला आणि तो येशू ख्रिस्त त्याला तुरुंगातून काढण्यासाठी काहीच करत नाहीये. मग त्याच्या मनात काय चालू असेल आम्ही असा विचार करू. आपण 1000 लोकांमध्ये उभं राहून समोरच्या विषयी भविष्यवाणी केली. हा जगाचा एक मोठा संदेशकार आहे, त्याची सेवा पण सुरू झाली आणि आपल्याला त्याच्याच आसपासच्या शहरात जेलमध्ये टाकले. आणि आम्हाला माहिती तो आमच्या अवतीभोवतीच आहे संदेशकार. आता खूप प्रसिद्ध झालाय 10 दिवसातच, आणि तो आमच्यासाठी कवडीचं काही काम करत. कसं वाटत? आम्हाला प्रश्न पडत, तो आम्हाला का सोडत नाहीये? आम्ही लगेच निरोप पाठवतो, तुम्ही खरं संदेश टेक, कोणी संदेश टेक येऊन पाठवतो शिष्यांना. प्रश्न, तुम्ही तेच आहे का दुसरे आहात? संदेश अडथळला. आम्ही नाही आठवू शकत. मी तर भविष्यवाणी केली, मला असं वाटलं तुम्ही मला बाहेर काढताल, लगेच तुम्ही येताल. तुम्ही आले पण नाही मला भेटायला जेलमध्ये. योहानाला प्रश्न पडला असेल की असं कसं काय घडलेलं आहे, आणि तो अडथळला आणि त्याला प्रश्न पडला. आणि पहा, आम्ही विचार करूया त्याच्या मनात काय चालू असेल की जर येशू ख्रिस्त मसीह असता ना तर नक्की त्याने मला तुरुंगातून संदेष्टा नाहीये, दोघच त्याची मी भावनिक बोललो. जर ते संदेष्टा असता ना त्याने मला, बरं आम्ही जेल मधून बाहेर आलो, त्यांना भेटायची वेळ आहे, काय बोलू आम्ही त्यांना? आहे ना? काय पाळ साहेब, तुम्ही जवळ होते माझ्या इथं, प्रार्थना सभा चालू होती, तुम्हाला माहित असताना तुम्ही मला सोडलं नाही. असं असतं का? लाखो रुपये तुम्हाला दान येतं, 10,000 रुपये माझ्या बेलसाठी दिले असे नसं झालं का? येशू ख्रिस्त नाही ना, पण येशू ख्रिस्तांमध्ये त्याला शांती भेटणार होतं. येशूने त्याचा अडथळा दूर करणारं उत्तर दिलं. येशूने त्याला प्रोत्साहनपर उत्तर दिलं की जाऊन योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, वेगळे जीवन केले. त्याला आनंद वाटला. ठीक आहे, मी जेलमध्ये राहणार. आम्ही म्हणून आम्हाला काय उपयोग त्याचा? मेलेले जिवंत होता तर इथं मी त्रासलोय आहे ना, जेलचं जेवण करतोय, तुम्ही मला सांगताय मेलेले जिवंत होतात, आंधळे पाहतात. अहो बाळासाहेब, पण माझ्यासाठी काय? मी तुमच्या विषयी भविष्यवाणी केली ना, विसरले का मला तुम्ही? आम्ही काय घेऊन बसलेलो आहे? अडथळा. आणि संदेष्टा निराश झाला. योहान बाप्तिस्मा करणारा संदेष्टा निराश झाला. आणि जेव्हा आम्हाला जाणवतं की परमेश्वराने आपल्याला निराश केला आहे, तेव्हा जाणा की देव कधीच कोणाला निराश करत. जेव्हा असे विचार आले असते ना, धमकवत्या विचारांना, कारण देव कधीच कोणाला निराश करत. येशू ख्रिस्तामुळे सुद्धा अडकळ नाहीत. यशया बोलला, कोणामुळे अडकळ नाहीत? येशू ख्रिस्तामुळे. यशयाचा 8वा अध्याय 13 ते 15 वचन, रोम 9वा अध्याय 30 ते 33 वचन. यशया 8:13 ते 15, रोम 9:30 ते 33. ओके. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, त्याचेच भय व धाक धरा, म्हणजे तो तुम्हाला पवित्र स्थान होईल. तथापि इस्रायलाच्या उभय घराण्यात तो ठेस लागण्याचा धोंडा व अडकळण्याचा खडक आणि यरूशलेमेच्या रहिवाशांस फास व सापळा असा होईल. पहा, मला यशया सांगतो, तो इस्रायलाच्या घराण्यात काय होईल? धोंडा आणि अडकळण्याचा खडक होईल. शास्त्री पुरुष अडखळले, ते वारंवार येशूला बोलत होते, तुम्ही तेच आहेत की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? तुम्ही आम्हाला प्रकट व्हा, आम्हाला चिन्ह दाखवा. अडखळले. योहान 1 मध्ये सांगण्यात येतं, तो आपल्या स्वकीयांकडे आला, पण स्वकीयाने त्याचा स्वीकार केला. अडखळले. येशूमुळे अडखळले, नाही ओळखलं त्यांनी येशूला, अडखळले ते. रोमकारास पत्र 9वा अध्याय 30 ते 33. पहिले पेत्र 17 अध्याय 6 ते 8 वचन. तर मग आपण काय तर मग आपण काय म्हणावे? असे की जे
परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते. त्यांना नीतिमत्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक नीतिमत्वाच्या नियमा मागे लागले होते. तरी ते रोमकरास पत्र 9वा अध्याय 9:30 आहे. 30 ते 33. तेच आहे ना. हा. तेच आहे. 33. ते का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने कार्य होईल असे समजून ते त्यांच्या मागे लागले. अडवणुकीच्या धोंड्यावर ते ठेचाळले. त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, पहा, अडवणुकीचा धोंडा व अडथळण्याचा खडक मी सियोनात ठेवतो. त्याच्यावर जो विश्वास ठेवेल तो फजित होणार नाही. वचन सांगतात त्याच्यावर जो विश्वास ठेवल तो फजित होणार नाही, तो अडखळणार नाही. जो विश्वास ठेवणार नाही ना तो अडखळून जाईल. आजही अडखळण अनेकांसमोर येते. विश्वास ठेवायला तयार नाही प्रभू ख्रिस्तावर. जीवनात अडखळलेले आहेत, सगळ्या गोष्टीसाठी अडखळलेले आहेत. आणि येशू ख्रिस्त हा काही जणांसाठी अडखळण आहे आणि ते मंडळीवर आणि त्याच्या लोकांवर त्यांचा सूड घेत. विश्वास नाही ठेवत म्हणून ते अडखळतात. आणि पेत्र माहितीये योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये काय म्हणतो, प्रभू येशू सगळे अडखळले तरी चालल, मी का तुम्हाला अडखळणार नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू म्हणतो, आज 3 वेळा पहाटे कोंबडा हरवण्याच्या अगोदर तू मला नका, 3 वेळा अडखळशील. भावनिक होऊन तो प्रभू येशूला बोलला आणि पेत्र अडखळला. पुढचं अडखळण येतं वचनामुळं. आम्हाला पटतच नाही कधी कधी वचन. ती वचन आम्ही बाजूला करतो. घेतो का त्या वचनाप्रमाणे? नाही घेत. वचनामुळं आणि त्याच्या आत्म्यामुळं अडखळलेले. आम्हाला नाही आवडत ते वचन. थोडस ते वचन ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये बघा. नंतर आहाबाविषयी बघा. आहाब राजाविषयी तो सांगतो की मला अनुरूप असा संदेश तो देत नाही. अडखळला देवाच्या वचनाविषयी. आणि यशामध्ये आम्ही ते पाहिलं. कधी कधी लोक वचनाच्या द्वारे आणि परमेश्वराच्या सत्याद्वारे अडखळतात. सत्य त्रास देत, झोंबत, बदलायला तयार नसतात, अडखळतात आणि वचन स्वीकारत नाही, वचनाप्रमाणे चालत नाही, फक्त ऐकतात. आमची पण जरी अवस्था असेल, आम्ही नुसतं ऐकतो, आचरण करत नाही, आम्ही अडखळलेले. त्याच्यामुळे आम्ही अडखळलो माहितीये, पाळकामुळे नाही, वचनामुळे आम्ही अडखळलो. वचन आम्हाला समजलंय, वचन आम्हाला पटलं, पण आम्ही फक्त ऐकू, आचरणात आणणार नाही. वचनाचा हेतू काय माहितीये का? आमची वाढ करणं, आमची उन्नती करणं, आपल्याला ज्ञान देणं, आपल्याला समजदारी देणं, वचनाचा हेतू आहे. पण आम्ही अडकळून जातो. का अडकळतो माहितीये का? ते वचन आम्हाला कुठे खटक टोचत. ते वचन आम्ही आतमध्ये घेत नाही, इथं घेतो. आणि वचनामुळे आम्ही अडखळला जातो. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगतो पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये, ही संसाराची चिंता, या गोष्टी वचनाची वाढ अडखळत. वचनाचा अडखळण कशासाठी? जगिक उन्नतीसाठी. अनेकांसाठी वचन अडखळण आहे त्यांच्या जगिक उन्नतीसाठी. त्यांना प्रॉपर्टी करायची, त्यांना पैसा कमवायचा, त्यांना गाड्या घ्यायच्या, त्यांना घर बांधायचंय. वचन अडखळण आहे, प्रार्थना अडखळण आहे, चर्चला जाणं अडखळण आहे. प्रियजनो, आपण वचनात अडखळतो कारण ते आपल्या चौकटीत बसत नाही. आता नाही त्यांना वचनाला अडखळतात का माहितीये का? त्यांनी जी चौकट बनवलेली असती ना, त्या चौकटीत ती वचन बसत नाहीत, म्हणून ते वचन स्वीकारत नाही. कारण त्यांना त्यांच्या प्रमाणे चौकटीत बसणारं वचन पाहिजे. आणि जर ते भेटत नाही, वचनामुळे ते अडखळतात. आणि जेव्हा आपण, सगळ्यात महत्वाचं एक अडखळण यामध्ये जे येतं ते, जेव्हा आम्ही आत्म्याने पूर्ण असतो असं आम्हाला वाटतं ना, आणि कोणीतरी येतं आणि त्याद्वारे आम्हाला वचन आणि आत्मा आपण कल्पना केली नसल्याने मार्गाने आम्हाला नेतो, तेव्हा आम्ही अडकतो. कधी कोणती अवस्था माहितीये? आम्ही जेव्हा आत्म्याने पूर्ण असतो असं आम्हाला वाटतं, तेव्हा
कोणीतरी वचन आमच्याकडे आणतो आणि आम्हाला हळून सोडतो आणि आम्ही अडखळतो. आम्ही आत्म्याने पूर्ण असतो आणि तेव्हा आम्ही अडखळतो. माहिती आहे, ते दोन गोष्टी होतात. एक तर आम्ही ते स्वीकारू, नाहीतर आम्ही त्याचा प्रतिकार करू. कारण आम्ही कोण आहोत? आत्मिक रीतीने मोठे आहोत, आत्मिक रीतीने पूर्ण झालेले आहोत. आणि म्हणून समोरून जे आलेलं आहे त्यांनी एकतर आमची सुधारणा होईल, म्हणजे एकतर आम्ही त्याचा स्वीकार करू, नाहीतर आम्ही त्याद्वारे अडथळे द्वारे वचनाद्वारे तर स्वीकार होईल किंवा नाकार होईल. आणि इथं कोण अडथळे जात माहिती, आत्म्यात चालणार. अनेक जण स्वीकारतात, आनंदाने स्वीकारतात, नवीनतेने चालतात. अनेक जण नाही स्वीकारतात, अचानक आणत नाही, त्याप्रमाणे करत. आणि जेव्हा इतरांना आपल्यातील देवाच्या कार्याविषयी गैरसमज होतो तेव्हा सुद्धा लोक अडकळतात. आपण पण अडकळतो. काय? आपल्यातील देवाच्या कार्याविषयी इतरांना गैरसमज होतो. देवात आत्मा चालवतोय, तो खोटं चालवणार. याला प्रश्न येतो ना, आम्ही पण अडकळतो. विषयी झाला ना गैरसमज, हे देवाच्या आत्म्याने करत नाही, भूतांच्या साह्याने भूत काढतो. आपल्याविषयी पण असंच स्टेटमेंट कधी कधी लोक दिलं असल. आम्हाला अडकायचं कारण नाही. आम्हाला पुन्हा त्या मुद्द्याकडे नाही, आत्मिक रीतीने आम्हाला विचार करणार आणि मग आम्हाला उत्तर भेटत. आणि पहा, जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात काय करत आहे हे जेव्हा लोकांना समजत नाही ना, तेव्हा ते अडकत काही बोलतात. कारण त्यांना समजत नाही देव आपल्या जीवनात काय करत आहे, देव आपल्यासाठी काय करत आहे. उदाहरण, मोशे, त्याला विरोध केला आत्मिक लोकांनी. कोरह, दातान, अबिराम. हे म्हणतो तुमचं लय झालं, तुम्ही सगळ्या मंडळीवर काय करता, वर्चस्व गाजवता, सगळी मंडळी पवित्र आहे आणि तुम्ही दोघं सगळं करायला लागले. परमेश्वर देवासमोर, मोशे देवासमोर पालता झाला. मोशे म्हणतो परमेश्वर यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको, तुला माहिती मी काय. परमेश्वर त्याला सांगतो उद्या सगळ्या लोकांना माझ्या समोर यायला सांग. मोशे त्यांना म्हणतो तुम्ही सगळे धूप घेऊन या आणि मग बघू आपण काय होतं. मोशे विषय अडकळले, कारण देव त्या जीवनात काय करते ना त्यांना समजत. येशू विषयाने जण अडकळले, शास्त्री, परुषी, त्याचे भाऊ. आमच्या विषयी लोक अडकळतील, ते अडकळे म्हणून आम्हाला अडकळायची गरज आहे का? कशाला अडकळायचे? त्यांना जर वाटत मी भूताय सहाय्य करतो, ठीक आहे ना. त्यांना वाटतं खोटा संदेश, ठीक आहे. ते खोटं म्हटल्याने आपण खोटा संदेश झालो का? आम्हाला सिद्ध करणं, पण सिद्ध कृतीतून करावं लागेल, बोलून नाही. आणि यासाठी आम्हाला देवामध्ये, त्याच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि प्रभू येशू आम्हाला सांगतो, ते तुमच्या विरोधात उठतात, चिडवतात, तुमची निंदा करतात, उपवास करतात, मला नाव ठेवतात. बोलला मग 13 वाद आहे, 21 वचन वाचूया. मग 13 परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. आम्ही काय पाहतो, वचनामुळे संकट आलं, समस्या आली, तो लागलाच अडखळतो. प्रभू तुम्ही सांगितलं वचनामुळे सुद्धा संकट येतात. पण कोणा जीवनामध्ये माहितीये का, जे विश्वास ठेवत नाही, मग ते विरोधात उठतात, ते चिडवतात, ते निंदा करतात, उपवास करतात, टीका करतात समस्या आल्यामुळे. आणि पहा, जेव्हा वचन आणि आत्म्याच्या कार्याला नापसंती असते तेव्हा सुद्धा व्यक्ती अडखळून जातो. जेव्हा त्याचं वचन आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याला नापसंती असते तेव्हा अडथळे येतात. लोक वचन नाही स्वीकारत, त्याच्या आत्म्याचं कार्य नाही स्वीकारत, कारण त्यांनी जे ठरवलेले तेच त्यांना लागत असतं, त्यामुळं ते अडखळतात. रोमकरास पत्र 1 अध्यायामध्ये 18, 21, 25, 28 आणि 32 या वचनामध्ये आम्हाला अनेक अडथळ्याचे आम्हाला कारण पाहायला भेटतात. रोम 1 अध्याय 18 वचन. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात. पहिला आम्ही पाहतो अनितीने सत्य दाबून ठेवतात. वचन पसंत नाहीये, वचन मान्य नाहीये,
देवाच्या आत्म्याचं कार्य मान्य नाहीये. आणि आम्हाला इथं पौल सांगतो की अनीतीने सत्य दाबून ठेवतात. सत्य सांगतो नाही वचनाचं. पहिला आम्ही पाहतो अडथळा. दुसरा अडथळा याच 8व्या वचनामध्ये त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. आम्हाला या पौल सांगतो की त्यांच्या अभक्तीवर स्वर्गातून क्रोध प्रकट होतो. 21 वचन. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले. आम्हाला इथं दुसरं कारण पाहायला भेटतं. आपल्याच कल्पना आपलंच डोकं लावत आहेत, शून्य झालेत ते. त्यांना काय वाटत माहितीये का, मला खूप ज्ञान आहे, मला खूप समजतं. कल्पनांनी प्लीज या अडथळ्यातून तुम्हाला मला बाहेर यायचंय. कदाचित आपले मन आपलं कल्पना खूप पुढेच्या पुढे जातात आणि त्याच्यात आम्ही खूप उच्च स्तरावर जातो आणि आम्ही काय समजतो हे देवापासून आहे, देवाचं प्रगटीकरण बिलकुल नाही. ते आपल्याच कल्पनाने शून्यवत झालेले, सत्य दाबलेले त्यांनी, सत्य उघड करत नाहीये. तिसरी गोष्ट याच वचनामध्ये 21 मध्ये, आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. तिसरी गोष्ट त्यांचं मन प्रकाशाने वचनाने भरलेलं नाही, अंधकाराने भरलेले. हे अनेकदा लोकांच्या जीवनात होतं. बघा, तुम्हाला जर ओळखायचं व्यक्ती आत्म्यात चालतोय कसं, त्याचं मन वचनाने भरलं. प्रगटीकरण नाही, आम्ही वचनाने भरलेले ना, देवाकडचे प्रगटीकरण पण होते. पण नुसतं आम्ही प्रगटीकरण विचार करतोय वचनात शून्य आहे, खूप मोठा प्रश्न येतोय. आमचं मन कशाने भरलेले, प्रगटीकरण होत आहेत पण आमच्या मनात प्रकाशित करणारच वचन नाहीये. कस का देव आम्हाला प्रगटीकरण देऊ शकतो? इथं वचन आम्हाला सांगतं त्यांचे ते कल्पनाने शून्य झाले आणि त्यांचं मन अंधकाराने, आणि म्हणून ते अडथळे. 22 वचन. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. ते स्वतःच्या नजरेत काय आहे, हुशार आहेत, ग्रेट आहे, महान आहे, पण त्यांना पाहणारे त्यांना काय म्हणतात, श्रीमंती काय. आम्ही स्वतःच्या जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही. पुढची गोष्ट येते, विपरीत मनाच्या स्वाधीन झाले.
प्रार्थना ही अडखळ दूर करेल का? आम्ही याचा विचार केला पाहिजे. प्रार्थना नाही, आम्हाला आमच्या मनाला बरं करण्याचे आजारी झालेले, जे अडखळ घेऊन बसलेले, ज्यामुळे कमकुवत झालेले, आम्ही आजारी झालेले. 32 वचन. देवाच्या नीतिमत्वाचा जो नियम सांगतो की जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहे. पहा, एकच काय आहे शेवट, कशासाठी पात्र आहे मग आता? आम्ही म्हणू शकत नाही की त्यांनी मागील दिवसामध्ये मेलेले जीवन केले, त्यांनी सुवार्ता सांगितली, भविष्यवाणी केल्या, त्याने लोकांना बरं केलं. नाही. आम्ही तिथे येतो की हे अनुचित कर्म करणारं विपरीत मन घेऊन ते चालले, आणि आम्ही काय पाहतो, पौल सांगतो की त्यांना, आम्हाला इथं सांगतो की 32 वचनामध्ये की ते मरणास पात्र आहे. त्यांना देवाचा निर्णय माहीत असतानाही काय केलेले, देवाची जाणीव ठेवली नाही, विपरीत मनाच्या स्वाधीन ते झाले. विपरीत मन, त्यांचं बघणारं मन त्यांना बघवत गेलं, ते बघत गेले, कारण अडकळ होतं समोर, अडकळाने घेऊन चालले आणि चालत चालत गेले. अडकळले ते, आम्ही पण आहोत. आजही आमच्याजवळ अडकळ नाही, अडकणाचा भार घेऊन आम्ही चालतोय. ख्रिस्ताकडे जीवन नाही जीवन. आणि शेवटी त्या 32 वचनामध्ये आम्ही पाहतो काय आहे. शेवटी 32 वचनाच्या शेवटी देवाच्या नीतिमत्वाचा जो नियम सांगतो की जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहे असे जरी त्यांना माहित होते तरी ते त्या गोष्टी करतात. इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात. ते काय करतात माहितीये का? अशी कामं करणाऱ्यांना परवानगी देतात. काय होतं, चर्चला नाही गेलं तर बाळकांना काही दिवस काम आहे, पैसा गोळा करायचा, काय जायचं चर्चला, काय तिथं अनुमती देतात. कोणाला? ज्यांना वाढायचं असतं ना, त्यांच्यासमोर अडकळणं आणून ठेवतात. त्यांच्यासमोर काय करतात, त्यांना परवानगी देतात. त्यांना काय माहिती आहे चुकीचं आहे हे माहीत असतानाही, त्यांना देवाचा निर्णय माहीत असूनही ते इतरांसाठी त्यांना काय करतात, संमती देतात पाप करायला, विरोधात जायला, विरोध करायला परवानगी देतात. काय होतं मग? द्यायच्या 2 झिडक्या, 2 शिव्या द्यायच्या, बरोबर तू शांत. अरे आम्ही त्याला अडकळच केलेले. परवानगी देतात त्यांना माहित असूनही. प्लीज नो, आज देवाबद्दल तुम्हाला मला काय शिकवत आहे? अडकळाला घेऊन बसायचंय का त्यांना दूर करायचंय? आज आमच्याजवळ काय आहे? त्याचं वचन असूनही आमच्याकडे काय माहितीये का? आम्ही अडखळलेलो आहे, आणि वचनापेक्षा अडकळणं आम्हाला मार्गच दिसत नाही. का दिसत नाही माहितीये का? अडकळ इतकं मोठं आहे, त्या अडकळाच्या मागाचं वचन केलं. आम्ही अडखळलो. आम्ही कुठं अडखळलो माहितीये का? देवाची जाणीव ठेवा. देवाला शक्य आहे याच्यावर विश्वास ठेवायचा. देव बदलू शकतो याच्यावर विश्वास ठेवायला. अडखळलोय, देव माझं मन बदलल, माझ्या घरच्यांचं बदल, हा विश्वास ठेवायला आम्ही अडखळलोय. देव मला नम्र करल, हा विश्वास ठेवायला आम्ही अडखळलोय. देव माझं घराणं बदल, हा विश्वास ठेवायला आम्ही अडखळलोय. देव आमच्या घराला धार्मिक बनवल, हे विश्वास ठेवायला आम्ही अडखळलोय. पण प्रश्न हा येतो पुन्हा मत्तय 18:7 मध्ये, ज्या मनुष्याकडून अडखळणं येतात मी जर चुकीचे सल्ले देतो, मी त्यांना अडखळतो, मी जर चुकीचं मार्गदर्शन करतो, प्रभू थोडी म्हणून स्वर्गात तो लोकात प्रभूशी म्हणतो, तळी बांधून जातेच तळी बांधून करा. कोणाविषयी? अडखळणाविषयी. पहा, तुमचं आणि माझं जीवन अडखळणातून इतरांना बाहेर काढा. आमच्याकडे उपाय असले पाहिजेत मंडळी नात्याने, पण जर अडखळ आणि मंडळीत प्रवेश केले ना, मंडळीला कॅन्सर झाल्यासारखं आहे. का? हा इथं अडखळला, तो तिथं अडखळला, हा प्रेमात अडखळला, हा पालकांच्या वागणुकीत अडखळला, हा आदर करत नाही म्हणून अडखळला.
बाळक बोलत नाही म्हणून अडखळले. मंडळी आता काय माहिती मी जाणे देवाला बोलून सुद्धा देवाचं गौरव केलं. ही आपल्यामध्ये नसल आनंदाची गोष्ट आहे. मग पण जर आम्ही या गोष्टीतून चालत आहोत, आम्ही जर अडखळलेलो आहोत, तर आम्हाला बाहेर येण्यासाठी प्रभू संधी दे. नाहीतर पुढच्या रविवारी पण तेच आहे, ऐकलं आम्हाला अडकळून बाहेर कसं यायचं, पण काय करू, संध्याकाळ झाली ना आम्हाला पुन्हा घेऊशी वाटत. काय अडकळ नाही घेऊशी वाटत. दारू नाही त्याने आम्हाला दिलं, मी पण दिले तुम्हाला, तुझ्यापेक्षा भारी सेवा मी देतो. गारच झाला. त्याने एक छोटा दगड मारला आणि फेकूनच मारला दोन्ही हाताने, तो उठलाच नाही. मग येते येते प्रभूने दिलं, उठले, लाथा मारल्या. त्याला विचारलं तुला सांग नाही कळलं मी का अडकळतो माहिती, समोर येशूच नाही, समोर त्याचं वचन नाहीये, समोर जग आहे आणि मनुष्य आहे. तो सगळं काय होऊन जातो आणि आम्ही त्याला अडकळलेल्या स्वतःला अडकळलेल्या. आज वचन आम्हाला काय शिकवतं, अडकळायला नको आणि अनेक ठिकाणी अडकळ नाहीत, बाळकांकडून सुद्धा अडकळ नाहीत, वचनाकडून अडकळ नाहीत. अनेक जण अडकळलेले आहेत. लेकर होत नाही म्हणून अनेक जणांनी प्रार्थना सोडलेल्या आहे, बरं होत नाही म्हणून प्रार्थना सोडलेल्या आहे, नोकरी लागत नाही म्हणून वचन वाचन सोडलेले, चर्चला जाणं सोडले. अडकळलेत लोक वचनामुळं, प्रार्थनेमुळं, चर्चमुळं. हा मार्ग नाही. याचा शेवट प्रभूने वधस्तंभावर केला, पित्या सगळ्यांना क्षमा. तो जिंकला आणि त्याला हसणारे, त्याची निंदा करणारे त्यांनी ओळखलं, ते म्हणले खरोखर आहे. त्याला मारणारे बोलले, त्याच्या आपण ते अडकळले. प्रिजनो, आम्ही अडकळलेलं जीवन घेऊन जगत आहोत आणि सगळ्यांना घेऊन जाऊ. हे प्रभू येशू ख्रिस्तापासून नाही, प्रभू येशू ख्रिस्तापासून एक स्वतंत्र आणि पवित्र जीवन तुमचं आणि माझं, ते जगण्यासाठी या आगामी प्रभूला